मुंबईच्या मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत रिक्षा चालवल्या जात असल्याचं समोर आलं। या विरोधामध्ये आज मनसेनं सायन पनवेल या महामार्गावरती उतरून आंदोलन केलं। गोवंडीवरून मानखुर्दकडे येणाऱ्या रिक्षा मनसैनिकांनी अडवल्या। मनसेचे विभाग अध्यक्ष रवींद्र गवस आणि मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस माऊली थोरवे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। मनसैनिकांनी रस्त्यावरती बसून ठिय्या आंदोलन केलं। पोलीस हप्ते घेऊन अशा अनधिकृत रिक्षा चालकांवरती कारवाई करत नसल्याचा आरोप मनसेनं केलाय। आम्ही आता येणार 8 दिवसात अल्टिमेटम देतो। 8 दिवसात या सर्व स्क्रॅप रिक्षा या बंद झाल्या पाहिजेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, नाहीतर आम्ही मनसे स्टाईल सर्व रिक्षा तोडफोड करून आम्ही त्या बंद करू। मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना विनंती करतो, या ज्या स्क्रॅपच्या रिक्षा आहेत मुदतबाह्य पद्धतीने चालवणारे क्रिमिनल लोक यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही या रिक्षांची तोडून फोडून या समुद्रात टाकल्याशिवाय राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।